सोफियानच्या छोटीपुरा इथले शाहिद अहमद कुटीचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। शाहिद अहमद हा लष्कर-ए-तैयबा संघटनेत सक्रिय आहे। मागील 2 वर्षांपासून तो लष्कर-ए-तैयबात सक्रिय आहे। शाहिदचा भाऊ देखील 2 वर्षांपासून तुरुंगात आहे। या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। पाहूया। सोफियानच्या छोटीपुरा या ठिकाणी सध्या आम्ही पोहोचलेलो आहे। हा एलईटीचा जो दहशतवादी होता शाहिद अहमद हे त्याचं घर आहे आणि या ठिकाणी देखील ब्लास्ट हा काल घडलेला आहे। हा एलईटी साठी काम करत होता। हा देखील 2018 पासून या ठिकाणी राहत नव्हता आणि या ठिकाणी त्याचं कुटुंबीय राहत होतं, मात्र तो इथल्या कुटुंबियांच्या संपर्कात नव्हता। ज्यावेळी आम्ही गावातल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी मागील अनेक वर्षापासून शाहिदला आम्ही या ठिकाणी पाहिलंच नसल्याचा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे। कुठेतरी स्टडीच्या नावाने जातो असं सांगून तो देखील घरातनं बाहेर पडला, तो पुन्हा आलाच नाही। पहलगाव इथल्या हल्ल्यानंतर भारत सरकार कुठेतरी आक्रमक झालेलं आहे आणि त्यानंतरच जे दहशतवादी आहेत त्यांची घरं ही अशाच पद्धतीने तोडलेली आहेत। काल आपण पाहिलं तर आसिफ, आदिल, त्याच्यानंतर एसलान पुलवामा इथला त्याचं घर देखील तोडलं होतं आणि आज हे 4थं घर आहे ज्या ठिकाणी एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे। आपण पाहू शकता संपूर्णतः घरात नासधूस झालेली आहे। घरातील सामान हे देखील तुटलेलं आहे। हा घरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील तो पूर्णतः खचलेला आहे। इतका हा भीषण ब्लास्ट होता। गावातील कुठल्याही व्यक्तीला याबाबत आम्ही विचारला असता ते यावरती बोलण्यास नकार देत आहेत। जर का त्यांनी या ठिकाणी बातचीत केली तर कुठेतरी त्यांना त्रास होऊ शकतो असा त्यांना संशय आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय संपूर्णतः घर हे पडझड झालेली आहे आणि ब्लास्ट काल रात्री अधिकारी या ठिकाणी आले होते, तपासणी केली आणि त्यानंतर रात्री 12च्या सुमारास हे घर या ठिकाणी मोडण्यात आलेलं आहे। या पद्धतीने आपण पाहतोय घरातलं साहित्य हे देखील पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, छिटपुरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।